डोंबिवलीमधील रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आलाय। गर्भवती नसलेल्या मुलीची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे। अल्पवयीन मुलीची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह दिलेली आहे। शास्त्रीनगर रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली शहरातील शास्त्रीनगर रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आलाय। हिमोग्लोबिन कमी असलेली 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी उपचारासाठी दाखल झाली होती। ही मुलगी गर्भवती नसताना सुद्धा त्या मुलीची शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये प्रशासनाने प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि त्या तपासण्यांमध्ये या मुलीची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली। प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं समजताच मुलीच्या घरच्यांना मोठा मानसिक धक्का बसला। मात्र त्यांनी बाहेर खासगी रुग्णालयामध्ये टेस्ट केल्या, त्यामध्ये प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह आली। त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आलाय। तीनदा तिच्या मुलीची टेस्ट करण्यात आली। एकदा सोनोग्राफी केली, दोनदा स्ट्रिप टेस्ट केली। तिन्ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्या, परंतु जेव्हा तिच्या वडिलांनी तिच्या टेस्ट बाहेर केल्या तर त्या पूर्णपणे टेस्ट निगेटिव्ह आल्या। आणि असा धक्कादायक प्रकार शास्त्रीनगरमध्ये रुग्णालयामध्ये घडलेला आहे। त्या मुलीच्या परिवारावर आणि त्या मुलीवर अतिशय तिला मानसिक धक्का या सगळ्या गोष्टीतनं बसलेला आहे। आणि अशा प्रकारच्या ज्या टेस्ट चुकीच्या पद्धतीने आणि चुकीचे उपचार केलेले आहेत अशा डॉक्टरांवरती कडक कारवाई करण्याचे आदेश काल स्थायी समितीच्या सदस्यांकडनं आयुक्तांना दिलेले आहेत आणि आयुक्तांनी त्याची चौकशी करण्याची देखील सुरुवात केलेली आहे आणि यांच्यावरती गुन्हे दाखल करावे आणि यांच्यावर कडक कारवाई करावी अशी विनंती मी प्रशासनाला करत आहे।